ये कसम जोड़ेंगे पिछाना हम सर पे कफन बांधे हुए है आया दीवाना यहाँ परदेशी श्री साहिल परदेशी, आमच्या वहिनी योगिता परदेशी आणि आमची मुलगी पौर्णिमा परदेशी व त्यांचे सर्व सहकारी यांना पुणे डिजिटल मीडियाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. अशीच उत्तरोत्तर प्रगती हो, सर्वांची साथ लाभो आणि असेच दरवर्षी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे हो अशी मी गणपती चरणी प्रार्थना करतो. मी माझ्या भांबरे कुटुंबियाच्या वतीने पुणे डिजिटल पहिल्या वर्धापना दिनानिमित्त मी माझ्या कुटुंबियांकडनं पुणे डिजिटलला हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील काळामध्ये त्यांनी अशाच पद्धतीचं चांगल्या पद्धतीनं काम करावं हीच मनापासून हार्दिक शुभेच्छा. मी समाजसेविका सौभाग्यवती सुनीती सुरेंद्र धायगुडे, पाणी पुरवठा याची मी चेअरमन आहे भादे जिल्ह्याची, भादे गावची. आज राजू परदेशींच्या डिजिटल याचं आज वर्धापन दिन होता आणि त्यानिमित्त त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि मी सातारहून त्या कार्यक्रमाशी इथपर्यंत आले आणि हा कार्यक्रम खूप उत्तम रीतीने पार पडला. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद देते मला बोलवल्याबद्दल आणि अशीच त्यांची डिजिटल सेवा पुढे उत्तरोत्तर मार्गी लागावी आणि छान त्यांचं कार्य पार पडावं हे त्यांना मी शुभेच्छा देते. आज संपूर्ण सातारा जिल्ह्याकडून मी त्यांना शुभेच्छा देते. माझं नाव जयश्री शिनलकर आहे. मी पुणे डिजिटल मीडियासोबत गेले 6 ते 7 महिने झाले मी आहे जोडलेली, पण या कामातून खूप काही शिकायलाही मिळालं आम्हाला, त्याची मी खूप खूप आभारी आहे. मी ममता बोरगावकर, मी टीचर आहे स्कूलमध्ये आणि पुणे डिजिटल मीडियाला गेले 11 महिने जॉईन आहे आणि त्यांच्या ह्या कार्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, सविता सोनवणे बोलते आहे. मी गेली 6 महिने पुणे डिजिटल मीडियाची प्रतिनिधी आहे आणि राजू सर नेहमी सगळ्या ठिकाणी पॉलिटिकल असू दे किंवा क्रीडा असू दे किंवा वॉटेवर सगळ्या माध्यमातून ते त्यांचं न्यूज आपले म्हणजे पुणे डिजिटल मीडियातनं सादर करतात आणि आम्हाला बऱ्याच गोष्टी त्या माध्यमातून कळतात. तर राजू सरांची मी आभारी आहे की त्यांनी आम्हाला प्रतिनिधी म्हणून त्यामध्ये ॲड केले. नमस्कार, मी भारती सातव आणि पुणे डिजिटलची मी मेंबर आहे आणि पुणे डिजिटल. तर राजू भाऊंनी आम्हाला ह्यामध्ये सामील करून घेतलं आणि 6-7 महिने झाले आम्ही इथे काम करतो आणि इतकी मजा येते काम करताना. आणि आजचा कार्यक्रम बघून खरंच धन्यवाद करावा लागेल की एवढं पब्लिक जमा करून आज आमचं म्हणजे आम्हाला स्टेजवर त्यांनी ओळख करून दिली. तशी तर ओळख आहेच आमची, पण आज जास्त ओळख झालेली आहे. धन्यवाद. हॅलो, मी नीता कुलकर्णी, मी डिजिटल पुणेची शहर प्रतिनिधी आहे. सध्या युगच डिजिटल आहे, त्यामुळे पेपरपेक्षा डिजिटल म्हणजे फेसबुक, ट्विटर, यूट्यूब याला जास्त महत्त्व आलेलं आहे आणि याला मरण नाही आहे. इतकं डिजिटल मीडिया जगात पुढं चाललेलं आहे. 1 मिनिटाचं काम जसं गॉसिपिंगमध्ये पुढं जातं, त्याच्यापेक्षा डिजिटल मीडियात एका सेकंदात वर्ल्ड वाईड ते फिरलं जातं. तर राजू परदेशी सरांनी मला डिजिटल मीडियातर्फे काम करण्याची संधी दिली, त्यांना धन्यवाद. वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. गाण्याचा प्रोग्राम खूपच छान झाला. मी सूर्यकांत मोगलाजी जाधव, हडपसर प्रतिनिधी आहे. पुणे डिजिटल मीडियामध्ये मी गेली 11 महिने काम करतो आहे. सरांनी ज्यावेळेस सरांची आणि माझी भेट झाली त्यावेळेस सरांनी माझ्यामधलं एक चांगला प्रतिनिधी म्हणजे बातमी देण्याचे कौशल्य आत्मसात करून सरांनी मला त्यांच्या मीडियामध्ये घेतलेले आहे. सरांनी पुणे डिजिटल मीडिया हे जे चालू केलेले आहे ते एकदम चांगल्या पद्धतीचे, जे आत्ताच्या चालू पिढीमध्ये प्रत्येक व्यक्ती हा मोबाईलमध्ये किंवा डिजिटल ह्याच्या माध्यमातून तो न्यूज वगैरे बघत असतो, मोबाईलच्या माध्यमातून असो कशामधनं पण असो. आणि सरांनी चांगल्या पद्धतीने डिजिटल मीडिया वगैरे प्लॅटफॉर्म आमच्यासारख्या होतकरू प्रतिनिधींसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेले आहे. त्याबद्दल मी सरांचे अभिनंदन करतो आणि सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. पुणे डिजिटल मीडिया मी संपादक श्री राजू परदेशी उर्फ योगीराज परदेशी. आपण 1 वर्षीय प्रथम वर्धापन दिनाच्या सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. माझं कार्य जे पाहून
माझे जे टीमवर्क आहेत, नीता मॅडम आहेत, जयश्री मॅडम आहेत, जाधव सर आहेत, त्याच्यानंतर सविता मॅडम आहेत, धनश्री मॅडम आहेत आणि माझे जे बाकीचे टीम आहेत साहिल परदेशी जे आमचे एडिटर डिझायनर आहेत, त्या माध्यमातून ते कार्य पाहत आहेत. आज 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि सर्वांचं भरभरून प्रेम या पुणे शहराच्या वतीनं, पूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं मिळालेलं आहे. आज जो गाण्याचा कार्यक्रम व प्रथम वर्धापन दिनाच्या सर्व राजकीय, सामाजिक व क्रीडा व कला क्षेत्रामधून सर्वांनी मला शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो.